वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसलाय। LBSNN त्यांचं प्रशिक्षण थांबवलंय आणि त्यांना मसुरीला परत येण्याचे आदेश दिलेत। प्रशिक्षणार्थी असतानाही खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावणं, गाडीवर भारत सरकार लिहिणं, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची केबिन हडपणं यामुळे पूजा खेडकर वादात सापडल्या होत्या। त्यानंतर पूजा खेडकरांच्या कारनाम्यांची यादी वाढतच गेली। आयएस होण्यासाठी त्यांनी मिळवलेलं दिव्यांग सर्टिफिकेटही वादात आहे। एबीपी माझानं पूजा खेडकरांचे अनेक कारनामे सर्वप्रथम उघडकीस आणले होते। या सर्व प्रकरणाची दखल घेऊन केंद्राने चौकशीसाठी समिती स्थापन केली होती। एखाद्या आयएस अधिकाऱ्याला प्रशिक्षणावरून परत बोलावण्याची कदाचित देशातली ही पहिलीच घटना असावी। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, एबीपी माझाची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी हे या बातमीनंतर पुन्हा एकदा सिद्ध झालंय। काय कंगोर आहेत या बातमीचे? दीपक, सर्वात आधी या पूजा खेडकर यांचं आयएस होणं हेच संशयास्पद आहे हे एबीपी माझानी समोर आणलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली। सुरुवातीला या पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरचा एका अर्थाने स्वतःच्या कार्यालयासाठी उपयोग केला आणि ते केबिन बळकवण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या खाजगी गाडीवरती अंबर दिवा बिकॉन लावला, इथपर्यंत माहिती समोर आलेली होती। मात्र या बातमीचा पाठपुरावा करताना पूजा खेडकर यांचं आयएस होणं हेच संशयास्पद आहे हे आपल्याला काही कागदपत्रांच्या आधारे जाणवलं आणि त्यानंतर जेव्हा आपण या बातमीचा पाठपुरावा सुरू केला तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे आपल्या समोर आले। सर्वात पहिली बाब ही होती की पूजा खेडकर यांनी एका ओबीसी विद्यार्थ्याला जेवढ्या संधी असतात यूपीएससीच्या परीक्षा देण्याच्या किंवा जेवढे अटेम्प्ट असतात ते पूर्ण केले होते आणि त्यामध्ये अपयश आल्यानंतर त्यांनी एक नवं नाव धारण केलेलं होतं, एक नवी व्यक्ती अस्तित्वात आलेली होती आणि त्या आधारे त्यांनी दिव्यांगांसाठी जो एक वेगळा 4% कोटा असतो, 4% आरक्षण असतं, त्यातून ही परीक्षा द्यायचं ठरवलं आणि त्यासाठी पहिली गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे त्यांनी स्वतःचं नाव जे आहे ते बदललं। आधी जे नाव होतं खेडकर पूजा दिलीपराव हे नाव बदलून त्यांनी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं केलं। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे दिव्यांग सर्टिफिकेट मिळवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या जिल्हा रुग्णालयातून प्रयत्न सुरू केले। पहिल्यांदा त्यांना 2018 मध्ये अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून त्या दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळालं। त्यानंतर 2021 मध्ये त्यांना बहुविकलांगता म्हणजे मल्टिपल डिसॅबिलिटी असल्याचं प्रमाणपत्र मिळालं आणि त्या आधारे ऑक्टोबर 2021 मध्ये झालेली यूपीएससीची परीक्षा त्यांनी दिली। मात्र त्यानंतर जेव्हा डीओपीटीने त्यांची वैद्यकीय चाचणी करायचं ठरवलं तेव्हा त्या ठिकाणी त्या गेल्या नाहीत आणि त्यातून संशय बळावला। या सगळ्या प्रकरणी आता अनेक खुलासे समोर आल्यानंतर आता एक मोठा दणका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर मंदार, या सगळ्याची पीएमओने देखील दखल घेतलेली होती। तुर्तास धन्यवाद मंदार दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या सर्वात आधी एबीपी माझानं पोलकोल केलेल्या गोष्टी कुठल्या होत्या त्यावर आपण एक नजर टाकूया। दिव्यांग असल्याचं खोटं प्रमाणपत्र, खेडकरांचं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, आई मनोरमा खेडकरांनी बंदुकीचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावलं, पूजा खेडकरांनी त्यांच्या नावात केलेला बदल, 4 वेगवेगळे पत्ते देऊन दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न, असे अनेक कारनामे एबीपी माझानं सर्वप्रथम समोर आणलेले होते। पूजा खेडकर यांच्याबाबत आणखी एक खुलासा समोर आला। अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून खेडकर यांना 2 प्रमाणपत्र देण्यात आली होती। 2018 साली जिल्हा रुग्णालयातल्या तत्कालीन वैद्यकीय मंडळानं दिलेल्या प्रमाणपत्रात खेडकर 40% दिव्यांग असल्याचं नमूद करण्यात आलं, तर 2021 साली मानसिक आजाराच्या प्रमाणपत्रात 20% दिव्यांग असल्याचं म्हटलं। मार्च 2021 मध्ये दोन्ही प्रमाणपत्र एकत्र करून एक दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलं, अशी माहिती अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी दिली। त्यात पूजा खेडकर 51% दिव्यांग असल्याचं दाखवण्यात आलेलं होतं। सर्व डॉक्युमेंट्स हे जिल्हाधिकारी महोदय यांना सादर करण्यात आलेले आहेत। त्यांचं जे दिव्यांगाचं प्रमाणपत्र आहे त्याच्यामध्ये डोळ्याचं 20% आणि डोळ्याचं 40% आणि मानसिक आजाराचं 20%, परंतु ते सॉफ्टवेअरने ऑटो जनरेट करून त्याची बेरीज जरी 60 होत असली तरी ते 51% आहे असं प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयातून तत्कालीन वैद्यकीय मंडळाने दिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।